नमस्कार मंडळी. काय झालं, हे आमच्या मोठ्या भिंतीचं काम चालू होतं. त्या मोठ्या भिंती आवरून मग पोरं काय म्हणत होती की सगळं आवरून जेवायला जायचं. मग मी म्हटलं बघूया असं करत ढकलत गेलो. मग मोठं जेवायला जायचं आमचं ठरलं. जेवायला जायचं ठरल्यामुळे आमची पोरं कशी लागलेत बघा दंगा करायला. संपत पाठी घेऊन कसं नाचायला मग असं करत 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 सगळं झालं. पुढचं ठरलं, मोठी भिंत तिकडची संपली, दुसरी मोठी भिंत मारायला घ्यायचं प्लॅनिंग केलं. मग आम्ही इकडच्या साईडला पाड घालायला चालू केलं. इकडच्या साईडला पण पाड घालायला सुरुवात केल्याच्या नंतर मग कसं बघा, मी एकटा लागलो ड्रिलनं होल मारायला. मग वरती बांबूवरती चढून लागलोय कात्या बांधायला. बघू, राहिलं तर राहिलं, पडलं तर पडलं, अशा हिशोबाने लागलो. वरती चढलो, बांधायला चालू केला, कात्या बांधला. मग झालं पायाड बियाड घालून झालं. पायाड घालून झाल्याच्या नंतर मोठा माल मारायला चालू केला. मोठा माल मारायला चालू केल्याच्या नंतर आवरत आले. वरती भाऊ लागलाय फिरायला. खाली अरुणदा सिद्धू ही लागल्यात मोठा माल मारायला. मग मोठा माल मारून झालं. फिनिशिंग चालू केलं. दुसरा हात फिनिशिंग वगैरे मारायला चालू केलं. फिनिशिंग आवरलं सगळं. ते बघा त्या पुढच्या चांदीला पायाड घालायला चालू केलं बघा भाऊने. चांदीला पायाड घातलं. पायाड घालून वगैरे सगळं झालं. इकडे लहू का लागलाय, खालीच पंजे मारा. जेवाय जायचं म्हटलं कसं लागलं, हात पळायला बघा फास्ट. या पोराने पण इकडे पायाड सोडायला चालू केलं. पायाड सोडलं. हे बघा मी पुढच्या साईडला, मग वरच्या साईडचा पट्टा जो आहे त्याला मग मी गिलाव मारायला चालू केला बघा. गिलाव वगैरे मारायला लागलं. कसं मारते बघा. मग गिलाव मारला. मग आता झाला गिलाव मोठा माल मारून झाला. लहू लागला छपरी काढायला. छपरी मारता असताना लहू इकडे तिकडे बघतोय, छपरी मारतोय, छपरी मारतोय. कारण टॉपच्या पायडावर आहे होती. आता मी छपरी वगैरे काढायला सुरुवात केली. छपरी वगैरे काढून झाल्याच्या नंतर मग थांबलं. सगळं मोठा माल मारायचं. मग सगळं झाल्याच्या नंतर मोठा माल थांबवला. दुसऱ्या दिवशी मग फिनिशिंग मारत फिनिशिंग मारायला चालू केलं. लहू गेला एकदम टॉपच्या पाडावरती जाऊन लहू लागला फिनिशिंग मारायला लागल्याच्या नंतर झालं आमचं ते सगळं करून आवरल्याच्या नंतर अरुणदा आलाय खालच्या स्टेपला येऊन लागलाय नात्र बांधायला. आपलं नात्र बांधत बसले पोरगी एकटेच. आणि मी लावले माल द्यायला. काय करायचं, माल द्यायची पाळी आली माझ्यावर. कारण का हो, माणसं जरा कमी होती. दुसऱ्या साईडवरती पण माणसं पाठवलेली नाही. म्हणून आता म्हणलं आपण पण करूया. काय करायचं, करायला लागते हो. झालं सगळं आवरून घेतलं. मग चला संध्याकाळी चांदे झाल्याच्या नंतर संध्याकाळी जेवायला जायचं बीत केला. हे आलो आम्ही श्री हॉटेलला. एक नंबर जेवण म्हणजे हॉटेल श्री बिडशेड फाट्यावरती आहे हॉटेल. तिथे गेलो आम्ही जेवायला. मग पोरं बघा बसली जेवायला. संपत तोंड फिरते भाऊ.